नमस्कार. आजच्या आपल्या कोंबडी पालनामध्ये आपण अ, इतर पक्ष्याविषयी थोडी माहिती घेणार आहोत. आता इतर पक्षी म्हणजे कोणचे? की साधारणतः आतापर्यंत आपण कोंबडी पालन हा सब्जेक्ट क्लिअर झालेला आहे. पण कोंबड्यासारखे दिसणारे इतर पक्षी, त्याचंही अंड विकलं जातं, त्याचंही मांस, मटण विकलं जातं. तर अशा काही आहेत. तर त्यामध्ये उद्याचं लेक्चर आपलं टर्मिनॉलॉजी म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या आता लहान पिल्लाला चिक्स म्हणतात, ब्रॉयलरला काय म्हणतात, लेयर म्हणजे काय, हे उद्याचं रिव्हिजन होणार आहे. म्हणजे इंग्लिशमधले जरी नावं घेतले आणि हिंदीमध्ये वापरात असले, म्हणजे आपल्या नेहमीच्या वापरात असले कोंबडी पालनामध्ये, तर तेही आपल्याला समजले पाहिजे, कळाले पाहिजे. याचाही आपण थोडी याच्यावर चर्चा करणार आहोत. तर साधारणतः सगळ्यात महत्वाचं आहे जे की वेगवेगळे पक्षी कोणचे, तर त्यामध्ये बदक पालन. आता बदक पालन हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. एकेकाळी आपण जर बघितलं तर जास्तीत जास्त बदकाचे अंडे खेड्यापाड्यात मिळत होते. कुठेही बघितलं तर बदक हे आढळले जायचे आणि बदक पालन आपल्याकडेही सध्या कमी असलं तरी तामिळनाडू किंवा इतर भागामध्ये बदक पालन हे खूप चांगल्या पद्धतीने केलेलं आहे. केरळमध्येही आहे, जिथे पाण्याचे ठिकाणं डम फार्म आहे, जिथे जिथे मोठे मोठे तलाव आहेत, तिथेही बदक पालन केलं जातं. तर ह्या गोष्टी ज्या महत्वाच्या आहेत, ज्या गोष्टी आपण साधारणतः त्याच्यात आपण करत असतो. दुसरं आपण बघितलं त्याच्यामध्ये एक अति महत्वाचं जे आहे त्या आपण बदकाचा कालावधी, बदकाचे अंडी उबवण केंद्र, बदकाचं हे सेम कोंबडी सारखंच आहे. परंतु बदकामध्ये पौष्टिकता अंड्याची सुद्धा तशीच आहे. जसं कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आहे, कॅल्शियमचं प्रमाण आहे, इतर प्रमाण आहे, हे सुद्धा महत्वाचे आहे. तर साधारणतः ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा जो घटक आहे तो घटक असा की बदक पालन सुद्धा आपण कोंबडीसारखंच करू. त्याच्यामध्ये मात्र आपल्याला रिकामी जागेच्या ऐवजी तलाव ठेवावं लागतं, पाण्याचं ठिकाण ठेवावं लागतं, पाण्यामध्ये ते पोहतात आणि त्यांचं प्रजनन वगैरे काही ते व्यवस्थितरित्या होतं. ह्याच्यामध्ये सुद्धा आपण साधारणतः करतो म्हणजे अंडे उबवणं म्हणजे अंडे देण्यासाठी घरटे हे सुद्धा आपण नॉर्मली तिथे ठेवलेले असतात. हे महत्वाचं आहे ज्या ठिकाणी आपण साधारणतः हे करतो. तिसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची आहे ती आहे की आपण जसं बदक पालन करतो तसंच बदकासारखे दिसणारे घूस, त्याला घूस पण किंवा त्या ठिकाणी घूस जे आहे घूस फार्मिंग. तर घूस फार्मिंग म्हणजे काय तर राजहंस पक्षी. हे मात्र ॲग्रो टुरिझम सारख्या ठिकाणी किंवा पांढरा शुभ्र दिसणारा वेगळा वेगळा आणि राजहंस पक्षी वेगळा. तर हा राजहंस पक्षी पालन ह्याची सुद्धा फार्मिंग होते, ह्याचे सुद्धा अंडे विकले जातात. हाही व्यवसाय बऱ्याच ठिकाणी चालू आहे. हे साधारणतः आपल्या ओळखीचे असणारे पक्षी. अजून एक असा पक्षी आहे ज्याला आपण टर्की पालन म्हणतो. तामिळनाडू, केरळ किंवा नॉर्थ म्हणजे खालच्या जेवढे काही पश्चिमेकडील जे काही राज्य आहेत आपले साऊथ आणि नॉर्थ, तर नॉर्थकडे जेवढे काही राज्य आहेत त्या राज्यामध्ये की आपले साऊथ कडले जे राज्य आहेत त्या राज्यामध्ये म्हणजे तामिळनाडू, केरळ, कन्याकुमारी हे जे जिथं पाणी भरपूर येतं, पाऊस जास्त पडतो, अशा ठिकाणी सुद्धा जास्तीत जास्त टर्की पालन केलं जातं. टर्की पालनाचे मोठे मोठे स्लॉटर हाऊस आहेत. जसे कोंबड्यांचे स्लॉटर हाऊस आहेत, बदकाचे स्लॉटर हाऊस आहेत, तसं टर्कीचे एक खूप चांगल्या रीत्या तो उद्योग चालला जातो आणि ह्याचंही मरण 450 रुपये किलो प्रमाणे विकलं जातं. ज्यामध्ये साधारणतः चित्रपालन तर बटर पालन हाही उद्योग आपल्याकडे केला जातो. प्रत्येकामध्ये त्यांच्या त्यांच्या याच्यामध्ये काही औषधी गुणधर्म आहेत.
वेगवेगळे घटक आहेत आणि त्या घटकाच्या आधारे हा त्या ठिकाणी केला जातो. घटकाच्या आधारे म्हणजे त्याच्यातली क्वालिटी, मांसाची क्वालिटी, वेगवेगळी क्वालिटी ही अति महत्वाची असते. त्यानंतर तिसरा पॉइंट महत्वाचा आहे, तो सगळ्यात महत्वाचा पॉइंट जो आहे की याच्यातली जी चिकनची गुणवत्ता आहे, मटणाची गुणवत्ता आहे, ही एक अतिउत्तम आहे. याला थोडक्यात आपण जर म्हणलं की कोलेस्ट्रॉलचं प्रमाण असो, प्रोटीनचं प्रमाण असो, फॅटचं प्रमाण असो, हे मानवाला आवश्यक असणारं असल्यामुळे पालन सुद्धा केलं जातं. आणि ह्याच्यातला पक्षातला मोठा प्रकार आहे जो आपल्याकडे काही दिवसासाठी केला होता, जो की इमू पालन. परंतु आपल्या महाराष्ट्रामध्ये इमू पालन यशस्वी झालं नाही. काही व्यवस्थापनाच्या अडचणी असतील, त्यामुळे अंडे उत्पादन मिळालं नाही आणि अंडे उत्पादन न मिळाल्यामुळे 700-800 रुपयाला एक होलसेल भाव असतो अंड्याचा, हे अंडे विक्री गेले नाही. काही ना काही अडचणी असतात. आपलं याच्यामध्ये खाद्याचं प्रमाण आहे, काही जीवनसत्वयुक्त आहार दिला नसेल, काही शेडचं अडचणी असतील किंवा काही सांभाळण्याच्या अडचणी असतील किंवा काही अशा अडचणी व्यवस्थापनाच्या आल्यामुळे इमू पालन महाराष्ट्रात तेवढंसं टिकलं नाही. परंतु इमू पालन मात्र करण्यात आलं होतं. इमू पालन म्हणजे शहामृग सारखा दिसणारा पक्षी आहे. तर हे सुद्धा आपल्या भागात खूप चांगल्यारीत्या सुरू झालं होतं, परंतु व्यवस्थापन किंवा त्याचा अभ्यास न केल्यामुळे त्यांच्यापासून अंडे उत्पादन मिळालं नाही आणि अंडे उत्पादन न मिळाल्यामुळे इमू पालन हे आपल्या महाराष्ट्रात तरी बंद पडलेलं होतं. तसंच आपण काही स्क्रीनवर बघू, प्रेझेंटेशन सगळ्याला दिसतं? हो सर. नक्की. हो. ओके. तर याच्यामध्ये असं इतर पशु पक्षीमध्ये सगळ्यात महत्वाचे काय आहेत, तर बटेट पालन, बदक पालन, हंस पालन आणि इमू पालन किंवा टर्की पालन. आणि बटेट पालन म्हणजे चित्र असतात, वेगवेगळ्या प्रकारचे चित्र. प्रेझेंटेशन दिसेल. साधारणतः यांचं मेन टार्गेट आपलं हेच असतं की अंडी उत्पादन आणि त्याचबरोबर मांस उत्पादन. वेगवेगळ्या पक्ष्यांचं आपल्याला प्रेझेंटेशन दिसेल आणि हे पक्षी आपण पाळू शकतो, परंतु याची घराची रचना, याची अंडी उबवून करण्याची प्रक्रिया ही वेगवेगळी असते. सर ते हा बोला 2 बोला. नंबरच्या स्लाइड मध्ये तो 2 नंबरचा पक्ष आहे तो कुठला आहे? तुम्हाला स्लाइड दिसत आहेत? हॅलो. स्लाइड दिसायला हो का तुम्हाला? दिसते ना सर. दोन नंबरचा पक्ष आहे बघा सर, ब्लॅक मध्ये. मला स्लाइड दिसत नाही. दिसत नाही? मला दिसत नाही, तुम्हाला दिसायला का? मला पण नाही दिसत. एनपॉसच्या याच्यावरती टॅग करा सर. हॅलो, हा सर बोला. एनपॉज वरती टॅग करा, म्हणजे त्याच्यावरती टॅग केल्यानंतर तुम्हाला दिसतील त्या स्लाइड. हा त्याच्यात टॅग केलं मी. एनपॉला टॅग करू? ओके. दिसलंय सर स्लाइड? हॅलो. हा टॅग केल्यानंतरही मला दिसत नाहीत. ओके, काय अडचण नाही. ठीक आहे. एक मिनिट, मी दुसऱ्या अकाउंट वरून शेअर करतो.
सर तोपर्यंत दुसरा एक प्रश्न होता, विचारू का? विचारा ना सर, विचारा. सर बदक हे कोंबडीप्रमाणे पिल्लं काढतात का? नक्कीच कोंबडीसारखंच सर्व आहे. अंडे उबवून पण म्हणजे अंडे पण उबवतात आणि अंडे जे दिसतात ते पण कोंबडीसारखे दिसतात. चविष्ट पण तसेच आहे. फक्त सध्याच्या काळामध्ये कोंबड्याचं प्रमाण वाढल्यामुळे कोंबड्याचे अंडे मिळतात, पण काही जुन्या काळ जर घेतला, समजा तुम्ही 20 वर्ष 30 वर्ष आधी, तर त्यामध्ये बदकाचे अंडे दुकानावर सुद्धा मिळत होते. साधारणतः ते बदक 35 किती वर्षाच्या दिवसामध्ये पिल्लं काढतात सर? सेम कालावधी आहे, 21 दिवसाचा कालावधी आहे. अंडे पोषक तसेच आहेत, चवही तशीच आहे आणि एकेकाळी अक्षरशः दुकानात सुद्धा मिळत होते. फक्त महाराष्ट्रातलं कमी झालं कारण कोंबडी वाढल्यामुळे. पण बाकीच्या काही राज्यामध्ये मात्र तुम्ही जर उत्तर प्रदेशला गेलात तर प्रत्येकाच्या घरी 4-4 5-5 काय आहेत. आणि काही भागात आपल्याकडे सुद्धा होते एकेकाळी. फक्त आता कमी झालेले किंवा दुसरा पर्याय मिळाल्यामुळे आपण याच्याकडून दूर वळालो. सर अंडे काय रेटने जातं त्याचं? अंडे तेच भाव आहे जो कोंबड्यांचा आहे. ठीक आहे सर. शेअर झाले हो सर्वांना, सर. दिसते का स्लाइड? हो हो. ओके. आवाज येतो माझा? हो सर हो येतो. येतो. ओके. फक्त हे कॅमेरा ऑफ करतोय. तर साधारणतः 2 नंबरची स्लाइड बघतो आपण. तर याच्यामध्ये पहिला आहे कोंबडी, दुसऱ्या ह्याला आहे टर्की. जो 2 नंबरचा काळा पक्षी आहे ना, जो तुम्ही सर म्हटलंय ते टर्की आहे. नंतर डक आणि नंतर गुज. डक म्हणजे याच्यात एक लक्षात घ्यायचं, डक म्हणजे घाण पाण्यात राहणारा, चोच वेगळी आहे आणि त्यानंतर हा वेगवेगळ्या कलरचा असतो, ज्याला की कॅम्बल पक्षी म्हणतात आणि कॅम्बल ही त्याच्यातली जात आहे. हे वेगवेगळ्या प्रकारचे 4 पक्षी पालन आणि सोबत इमू पालन. पण इमू पालन आपण का करू शकत नाही, त्याचा खर्च आपल्याला परवडत नाही, म्हणून सध्या भारतामध्ये ही 4 पक्षी नंबर 1 ला आहेत, ज्यामध्ये कोंबडी आहे, त्यानंतर टर्की आहे, नंतर बदक आहे आणि नंतर गुज आहे. साधारणतः आपण बघितलं तर कोंबडीच्या मटणाला चिकन म्हणतात, पण कोणते असू द्या. आणि ज्या वेळेस ग्रुप चिकनचा जास्त ग्रुप असतो त्याला काय म्हणायचं, फ्लॉक्स. म्हणजे जे पाळलेल्या कोंबड्या आहेत ज्याला आपण जसं म्हणजे आपण एक समूहाला नाव देतो, तर याच्यामध्ये फ्लॉक नाव दिलेलं आहे. त्यानंतर बघितलं तर आपण जर बघितलं तर हे सगळे उत्पादन अंडे देण्यासाठीच केलेलं आहे. त्यानंतर जे नर कोंबडे आहेत त्यांना कॉकरेल म्हणतात आणि ते साधारणतः पठडे आपण ज्याला म्हणून किंवा कोंबडे मोठे करून खाण्यासाठी विकले जातात. काही मादी असतील कोंबड्या ज्याला आपण कोंबडी म्हणू, त्याला पुलेट्स म्हणतात, जे की अंड्यावर देणाऱ्या. तसंच जे काही टर्की पक्षाच्या नराला स्टॅग म्हणतात, तर टर्की पक्षाच्या कोंबडीला आपण त्या ठिकाणी टर्की म्हणतो. तर ह्या महत्वाच्या गोष्टी आहेत. साधारणतः हे जे अंडे कलेक्शन केंद्र आहे किंवा आपण संकलित करतो, हे सकाळी सकाळी म्हणजे किंवा संध्याकाळी असे अंडे संकलित करण्याच्या 2 वेळा ठेवावं लागतात. म्हणजे आपल्याला सर्व प्रकारचे अंडे कुठेही त्यांनी दिले. बदकाच्या बाबतीत वेगळी पद्धती, की झाड्या झुडपामध्ये कुठेही अडचणीच्या ठिकाणी अडचणीच्या ठिकाणी अंडे देतात. बाकी आपल्या कोंबड्याही तशाच देत असतात, पण आपण व्यवस्था केल्यामुळे आणि पाळीव बनवल्यामुळे त्यांना ते सोपं जातं. तर ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत, ज्यामध्ये आपण 4ही प्रकारचे पक्षी पाळू शकतो. जे आपण कोंबडी पालनामध्ये शिकलो तेच या पक्षी पालनामध्ये आपण शिकतो. नंतरच्या स्लाइड मध्ये बघितलं तर तुम्हाला एक अशी गोष्ट आहे की अमेरिका पर्यंत, त्याच्याही पलीकडे केलं तर ब्रॉयलर कोंबडी पालन, लेअर कोंबडी पालन पूर्ण पूर्ण भारतात आहे. आणि हॅचरी म्हणजे काय, तर जिथं अंड्यापासून पिल्ले काढले जातात. अंड्यापासून पिल्ले म्हणजे कोंबडी खाली आपण 35 अंडे बसवू शकतो, परंतु साधारणतः जी हॅचरीचं युनिट असतं ती कोंबडी जशी ज्याप्रमाणे उष्णता देते त्याचप्रमाणे उष्णता त्याचप्रमाणे आर्द्रता हे तयार करून मशनीमधून पिल्ले काढले जातात आणि मशनीमधून काढलेल्या पिल्लेला चिक्स म्हणतात. आणि साधारणतः हे जर टर्की पक्षाचे पिल्ले असतील तर त्याला पॉल्ट्स म्हणतात. आणि वेगवेगळ्या प्रकारचे 21 दिवसामध्ये हे पक्षी निघतात कोंबड्यामध्ये आणि टर्कीमध्ये 27 दिवसामध्ये किंवा 26 दिवसामध्ये. बदकाचं आणि कोंबडीचं सारखं, फक्त टर्कीमध्ये मात्र जास्त दिवस घेतले जातात.
6 किंवा 5 दिवस, म्हणजे ते दिवस आणि काही दिवस घेतले जातात. तर ह्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. ज्या दृष्टीनं आपण ह्याची इन्क्युबेटर म्हणजे हॅचरी पण करू शकतो. दुसरं असं महत्त्वाचं आहे, की आपण जे आपल्या देशी पद्धतीने कोंबड्या काढतो, ह्याला एक लिमिटेशन आहे. पिल्ले काढणं लिमिटेशन आहे. संख्या लिमिट येते. पण जेव्हा हॅचरीमधून काढू, तेव्हा एका दिवशी 1,00,000 म्हणजे आज जर आपण अंडे बसवले, त्यामध्ये हॅचरीमध्ये मशीन ठेवले, तर बराबर 21व्या दिवशी आपल्याकडे कमीत कमी 1,00,000 पिल्ले मिळू शकतात. जेवढी संख्या तेवढं. त्याची कॅपॅसिटी पण 1,00,000 2,00,000 पर्यंत आहे. ही हॅचरीचं पद्धत आहे. कारण आपण एक-एक कोंबडी 21 दिवस किती दिवस बसवणार? पण जेव्हा आपल्याकडे पैसा असेल, काही लाखातल्या आपण मशिनी घेऊ शकतो, त्याला आपण हॅचरी म्हणू, इन्क्युबेटर सेंटर म्हणू, तेव्हा मात्र आपण थांबायचं नाही. अशा मशिनी आणू शकतात. 4-4 हजारापासून मशिनी आहेत. ते जवळ-जवळ 1,00,000 पर्यंत पिल्ले उगवण करण्याच्या मशीन्स आहेत. साधारणतः सगळ्यात महत्त्वाचं आपण पहिले 1 ते 7 दिवस का महत्त्वाचे धरतो? कारण त्या ह्याच्यामध्ये जे अंड्यातला बलक मधून जे पिल्लू निघलेलं आहे, ते पिल्ल्यातल्या पोटातला बलक राहिलेला असतो आणि तो बलक उष्णतेमुळे पूर्णपणे जिरला जातो, ॲब्सॉर्ब केला जातो आणि तिथून पुढं हेल्दी कोंबडी किंवा चिक्स तयार होतं. साधारणतः याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे, की जो कामगार आहे त्याला काही प्रशिक्षण द्यायचं, त्याशिवाय त्याला कामाला घ्यायचं नाही. 2-3 दिवस त्याला प्रशिक्षण दुसऱ्याच्या फार्मवर ठेवायचं. त्याच्यासोबत वाटल्यास आपण थांबायचं आणि बऱ्याच गोष्टी शिकून घ्यायच्या, त्याला शिकवायच्या. कारण याच्यामध्ये मात्र कोंबडी पालनामध्ये जो गडी लावतात कामाला, तो मात्र काहीतरी ज्ञान असलेला असावा लागतो. पूर्णपणे नवीन गडी पाळायला जमत नाही. ते आपल्याला ठेवायला जमत नाही. नाहीतर पर्यायाने काय होतं, ते कोंबड्यांचं नुकसान करून टाकतं. म्हणून जो आपण मॅनेजर ठेवणार आहोत, त्याला काहीतरी आपण ट्रेनिंग दिली पाहिजे आणि ती ट्रेनिंग आपण नक्कीच पूर्ततेकडे नेली पाहिजे. जिथं कोंबडीपासून चिकन तयार केलं जातं आणि बाहेरच्या देशामध्ये पॅकिंग करून विकलं जातं किंवा टर्कीपासून जे काही तयार करून ते चिकन विकलं जातं, ह्याला प्रोसेसिंग प्लांट म्हणतात. थोडक्यात काय, आपण जे कोंबड्या बनवितो हे फक्त आता पुरत्या मर्यादित राहिलेल्या नसून, ह्या कोंबड्या पूर्ण जगामध्ये याचं पॅकिंग होऊन विकलं जातं. हे सगळं तयार करताना पूर्णपणे स्वच्छता ही घेतली जाते, हायजिनिक मेंटेन केलं जातं आणि हायजिनिक केल्याप्रमाणे आपण काळजी जर घेतली, तर त्या ठिकाणी फायदा होतो. तर ह्या अशा बारीक-बारीक गोष्टी आहेत, जे की आपण कोंबडी पालनामध्ये फक्त एकच कोंबडी नाही, तर आपण वेगवेगळ्या प्रकारच्या कोंबड्या. ह्या स्लाइड्स तुम्हाला शेअरही करण्यात येतील आणि दाखवता येतील. परत कॅमेरा चालू करतो. ठीक आहे. तर कोंबडी पालनामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, की वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी पालन. आता जेव्हा हे बघत होतो, तेव्हा त्याच्यामध्ये बटेर नावाचा पक्षी दिसत नाहीये. पण त्याचंही आपण तुम्हाला पुस्तक पाठवलं जाईल. बटेर म्हणजे ज्याला आपण म्हणतो. ह्याच्यामध्ये मात्र अंडे हे लहान-लहान असतात आणि साधारणतः ज्यावेळेस आपण हे लहान-लहान अंडे दिसतात त्याच्यावर ठिपके वगैरे, हे सुद्धा पौष्टिक असतात. पण हे अंडे सुद्धा विक्रीला खूप महाग आहेत. चित्राचे पिल्ले सुद्धा विक्रीला खाण्यासाठी लोक वापरतात, कारण त्याच्या रक्तामध्ये असणारे घटक, त्या मटणामध्ये असणारे घटक हे शरीरासाठी पोषक असतात. त्यामुळे ह्याचा सुद्धा करणं करू शकतात. सर शेअरिंग बंद करा आता. पीपीटी शेअरिंग बंद करा. ओके. कुणाचे काही प्रश्न आहेत का? याची पुस्तिकाही तुम्हाला दिली जाईल. सगळी यंत्रणा सारखीच आहे, तेवढाच आहे. कालावधी काही अंडे उभं करण्याचा टर्कीमध्ये वेगळा आहे. 5-6 दिवसाचा फरक आहे. तसं त्यांचे पद्धतीनं ते नियोजन तुम्हाला चार्ट पण करून दिला जाईल.
परंतु कधीतरी आपण हेही पक्षी पाळले तर बघा तुम्ही, आपल्याकडे बदकाचे अंडे असतील, आपल्याकडे टर्कीचे अंडे असतील, आपल्याकडे टर्कीचे अंडे खाण्यासाठी कोणी वापरत नाहीये आपल्या भागात तरी. परंतु तामिळनाडूकडे तिकडे खूप मार्केट आहे. आपल्याकडे जशा कोंबड्या पाळल्या जातात तसं तिकडे टर्की पाळला जातो. टर्कीमध्ये 2 कलर आहेत. नर ओळखण्याचं लक्षण झालं तर ते जे लोंबणारं दिसतं इथं गळ्याला गलोल, हे मात्र लोंबलेलं असतं, दिसत असतं. मोराचा जसा पिसारा बनतो तसं हे टर्की पक्षी पिसारा पण करतोय. त्याचा व्हिडिओ मी ग्रुपवर शेअर करेन. तर हे टर्की पालन आपल्याकडे ॲग्रो टुरिझम, वेगवेगळ्या प्रकारचं शेतामध्ये सगळी फार्मिंग करून झोपड्या बांधून असं एक ॲग्रो टुरिझम प्रकार आपल्याकडे खूप आलेला आहे. असं ॲग्रो टुरिझम मध्ये हे पक्षी वापरले जातात. साधारणतः पाळीव पक्ष्यामध्ये आणि मांसासाठी वापर करण्यासाठी आपण हे पक्षी बघणार आहोत आणि आपण याचं चिकन, अंडी उत्पादन ह्यासाठी याचा वापर करत असतो. प्रश्न विचारू शकतात. सर टर्की आणि सापाचं काही जमत नाही ना? जिथं कोंबड्या आहेत तिथे साप येतच नाही, पहिली गोष्ट. जिथं पिल्ले आहेत तिथे साप येतो. का? तर पिल्ल्याची चोच लहान असते, पिल्ले भीत असतात, पिल्ले साप खातो. परंतु मोठी जर कोंबडी असेल तर कोंबडीच्या वाट साप कधीच जात नाही, कारण की कोंबडीनं एक जरी चोच मारली त्याला झालेली जखम ही साधारणतः म्हणजे त्याचं मरण फिक्स असतं. का? तर त्याला झालेली जखम त्याला मुंग्या लागतात आणि सरपटणारा प्राणी असल्यामुळं बिचारा आकंतानं परेशान होतो. म्हणून आपल्याकडे म्हण सुद्धा आहे, सापाला मारायचं तर जीव मारा, नाहीतर मारून म्हणजे मार देऊन दुखवून सोडू नका. डूक धरतो असे आपण एक मन काढलेले आहे. डूक वगैरे तो धरत नाही, पण त्या बिचाऱ्याला जखम जर तर त्याला मुंग्या सोडित नाही. आणि तुम्हाला माहिती आहे मुंग्या फार वेगवेगळ्या प्रकारच्या असतात, त्यामुळे त्याचा जीव असाही जातो. म्हणून सापाला जखम म्हणजे होते पासून, तर साप कोंबड्याच्या वाटत जातच नाही. सर हे बाकीचे जे पक्षी पालन आहे त्याच्यासाठी काय गव्हर्नमेंटची परमिशन वगैरे लागते का? काहीच नाहीये. ज्या ह्याच्यामध्ये हे भरपूर प्रमाणात चालू आहे. तुम्ही बदक पालन चालू करा, तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचं टर्की पालन करा, बऱ्याच ठिकाणी केलेलं पण आहे आणि काहीच अडचण नाही. एखादी बदक पालन ही कॉमन होतं. फक्त तुमच्याकडे लोक त्या दृष्टीने कधी वाढतील ज्यांना बदकाचं महत्व माहिती आहे, अंड्याचं महत्व माहिती आहे. कारण एकेकाळी फक्त दुकानावर बदकाचेच अंडे भेटत होते, कारण ठीक तेव्हा आहे. आपल्याकडे लेअर कोंबडी पालन एवढं नव्हतं. राहिला टर्कीचा पक्षी, तर टर्की पक्षी खाण्यासाठी अतिउत्तम आहे, क्वालिटी आहे. आणि तुम्ही तामिळनाडू गेलं तर भरपूर टर्कीची फार्मिंग बघायला भेटेल. मोठे मोठे प्रोसेसिंग युनिट जे मटण तयार करणारे, चिकन तयार करणारे, ते मला पाहण्यास भेटतील. अरुण सर, अमोल सर. ओके. नाही सर. तर उद्या आपण ह्याच्यामध्ये काही टिप्स आहेत. हा बोला. हॅलो हॅलो सर, इन्क्युबेटर बद्दल थोडी नक्कीच माहिती ह्याची असणार माहिती देण्यात येईल. महत्वाची गोष्ट आहे काय, त्याच्यात अवघड काहीच नाहीये. वेगवेगळ्या प्रकारचे इन्क्युबेटर मिळतात. फक्त कोंबडी खाली जे तापमान मिळतं, कोंबडी खाली जी आर्द्रता मिळते, तीच तापमान आणि तीच आर्द्रता त्या अंड्याला दिली की त्यामधून पिल्लू निघतं. जसं कोंबडी घोळते अंड म्हणजे पायानं त्याला फिरवते, तसं मात्र ह्याच मशीनमध्ये अंड हे फिरवलं जातं, ऑटोमॅटिक पद्धतीनं त्याला फिरवलं जातं. आणि त्यामुळे हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. याचे फायदे कुठले आणि तोटे कुठले सर इन्क्युबेटरचे? इन्क्युबेटरचा तोटा काहीच नाहीये, परंतु आपल्याकडे ग्राहक फिक्स पाहिजे. ज्यावेळेस तुम्ही 1,00,000 जर चिप काढीत असताल आणि तुमच्याकडे 1,50,000चे ग्राहक असतील तर तेच तुमचा फायदा आहे. पण ग्राहक नसतील तर हे चिप्स तुम्ही मशीन मध्ये ठेवू शकत नाहीत. मग त्या टाईचे आपल्याकडे शेड पण पाहिजेत की कोणी विकत नाही घेतलं तर आपणच पाळू. परंतु ज्यावेळेस आपल्याकडे भरपूर कोंबड्या होत्यात तेव्हा आपल्याला ग्राहक मिळत नाही. कमी प्रमाणात करावा तेव्हा ग्राहक असतात, जास्त प्रमाणात केले की ग्राहक नसतात. याच्या मशिनरी मात्र जास्त मोठ्या प्रमाणातल्याच आहेत. कारण कमी प्रमाणात हे परवडत नाही. 500 आपण चिक्स काढणार तर आपल्याला लाईट परवडत नाही, केलेला खर्च परवडत नाही, ह्या अडचणी येतील. म्हणून आपण जेव्हा लाखात उत्पादन करू, 50-60 हजार चिक्स निघत असतील, त्याच वेळेस हा व्यवसाय परवडतो.
प्रत्येक चिक्स मध्ये 20-30 चिक्स हे खराब निघत असतात आणि म्हणून हे 20-30 चिक निघणारे एका लॉट मध्ये हेच कोणाला तरी विकले जातात, डिस्ट्रॉय केले म्हणून, आणि हेच आपल्याला 5 रुपयाला 10 रुपयाला रंग देऊन दिले जातात. ओके, धन्यवाद सर. तर कोणाचा प्रश्न आहे अजून? त्या पक्षाची पुस्तकं तुम्हाला पाठवण्यात येईल. फक्त माहिती असते की टर्की काय असतो, बटेर म्हणजे लावी पालन किंवा त्या ठिकाणी आपण चित्रपालन म्हणू, हे उद्योग आपल्याला करणं आवश्यक आहे. म्हणजे कमीत कमी माहिती असली तर आपल्याला नक्कीच फायदा होईल. कदाचित तामिळनाडू मधला मित्र बनू शकतो, तो तिकडे दोघं मिळून फार्मिंग करू शकतात. ह्या उद्योगातून तुमची डेव्हलपमेंट नक्कीच होईल. तर असे वेगळ्या प्रकारचे पक्षी पालनामध्ये आपण ह्या पक्षाचं फक्त ओव्हरव्ह्यू घेतला, तुम्हाला फक्त कानावर नाव आणि त्याची हे केली, पुस्तकं पाठवण्यात येतील, पुस्तकात त्याची नमूदही राहील. फक्त याच्यामध्ये आपण पालन मात्र का करायला सांगत नाही, त्याच्या मॅनेजमेंटवर होणारा खर्च हा कधी कधी आपण असतो. मिळणारे अंड्याचे भाव 800 रुपयाला अंड जात नाही कधी कधी, ते तसाही भाव असतात, तेव्हाही आपल्याला अडचणी येतात. ते या महत्वाच्या गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये आपण खूप फक्त ओव्हरव्ह्यू घ्यायचंय, आपल्याला कधी माहिती असावा हेही पशु पक्षी पालन असते. स्लाइड रूपातून दाखवल्यामुळे तुम्हाला पक्षी कळले, याचे काही व्हिडिओज पाठवेल आणि त्यातून तुम्हाला त्या पक्ष्यांच्या सर्व गोष्टी कळतील. उद्यामध्ये मात्र आपण काही टर्मिनॉलॉजी इंग्लिश मध्ये घेतली जाते, ज्याच्यामध्ये स्टार्टर, त्यामध्ये फिनिशर, प्री स्टार्टर, चीक्स, पुलेट्स, कॉकरेल्स, हे सगळे इंग्लिशचे नाव असले तरी आपल्या टिप ऑफ टंग वर म्हणजे जिभेच्या शेंडेवर असावे. त्यासाठी उद्याचं लेक्चर राहील. वेगवेगळ्या टर्मिनॉलॉजी इंग्लिश मधल्या कोंबडी पालनामध्ये ती महत्वाच्या कशा असतात आणि आपल्याला माहित असल्या पाहिजे. ठीक आहे, तर आजची मीटिंग संपली. धन्यवाद.